श्री स्वामी समर्थ सर्वतईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपलं नवीन वर्ष सुरू झालं आहे पाडव्यापासून, तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। सर्वांच्या इच्छा मनोकामना ज्या काय आहेत त्या सगळ्या काही पूर्ण करो स्वामी महाराज। तुमच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण येऊ, सुखाचा दिवस येऊ। जे काही तुमचे वाईट कर्म आहेत सर्वांचेच असतात बघा। सगळेजण काहीतरी आपण भोग घेऊन येत असतो, ते जे काही भोग आहेत ते सगळे काही संपो आणि नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्यानी करो। सगळे काही जीवनामध्ये तुमच्या चांगलं हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी आज जे काही व्हिडिओला सुरुवात केली ती परडी सारवण्या सकाळीपासून केली, कारण याच्या अगोदरची सकाळची कामं होतं ती काही मी व्हिडिओ शूट केला नाही, कारण उठायला खूप उशीर म्हणजेच तरी पण 6:30 वाजले होते, कारण 2 दिवस किचन क्लिनिंग सगळी घराची साफसफाई करण्याची याच्यात खूप दगदग झाली होती, त्यामुळं मी काही लवकर उठली नव्हती। तर बघा 6:30ला उठले होते, फुलं वगैरे काही जाऊन आणले होते आणि त्यानंतर मग परत पुन्हा फुलं आणल्यानंतर माझं जे काही सुरुवात झाली ती परडी सारवण्यापासून झाली होती। सर्वात अगोदर परडी सारवून घेतली आणि बाहेरचं वातावरण खूप छान असं वाटत होतं, काय माहिती खूप छान असं वाटत होतं, प्रसन्न असं वाटत होतं। झाडं पण एकदम टवटवीत अशी वाटत होती, किती छान असं वाटतंय बघा। नागवेलीच्या पानाचं वेल लावला आहे, झाड लावलं आहे, तर एकदम तेज वाटत होतं आणि त्याच्यावर सगळं वेगळेच चमकदार पानं वाटत होते। तर मी बाहेर पाट वगैरे टाकून घेतला होता गुढीची पूजा करण्यासाठी, परंतु जी काय काठी असते गुढी उभ्या करण्यासाठी बघा आमच्या इकडं ह्याची काठी असते एरंडवासा असतं, त्या एरंडवाशालाच गुढी उभा केली जाते। कोण कसं करतं पण थोडं का होईना त्याला एरंडीचा जे काही फाटा असतो म्हणजे काठी असते थोडीशी ती लावली जाते। तर आता इथं माझ्याकडे काही दुसरी काही काठी नव्हती म्हणून आम्ही काय करतो, दरवर्षी बघा 20, 25, 50 रुपयाला भेटते एरंडवासा भेटत असतो, मग ते काय आम्ही जाऊन आणतो। तर त्यांनी गेले होते एरंडवासा आणायला, तोपर्यंत मी काही केलं परडी सारवून घेतली आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं। नवीन वर्ष होतं, नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवेने करायची असते। 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो पाडव्याला, म्हणून हळदीचं लेपन करायचं असतं उंबऱ्याला। कधी पण बघा शुक्रवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा जे काही विशेष वार असतात त्याला हळदीचं लेपन करायचं असतं, कारण आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी येऊ नये, भांडणं कटकटी होऊ नये म्हणून हळदीचं लेपन करायचं असतं। आणि हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून हळदीचं लेपन करायचं। आणि हळदीचं लेपन केल्यानंतर बघा उंबऱ्यावर रांगोळीनं तर पावलं काढायचेच असतात, पण हळदी कुंकाने काढायचं असतं। हळदी कुंकू हे शुभ मानलं जातं, म्हणून हळदीनं मी लेपन केलं आणि कुंकानेच मी पावलं काढले, स्वास्तिक काढलं आणि अशा प्रकारे पूजा करून घेतली। तर सगळी काही पूजा झाली, दिवे वगैरे लावले, दारामध्ये दोन्हीकडे पण दिवे लावले, धूपदीप ओवाळला। परत पुन्हा जे काही आरती असते ते बघा कापराने करायची असते। तुम्हाला म्हणलं मी कापराने आरती केलं की काय होते, निगेटिव्हिटी निघून जात असते। आणि रात्रभर कसं आपल्या उंबऱ्यावर आहे ना पित्र वास करतात, उंबऱ्याच्या बाहेर पित्र वास करतात, म्हणून कसं जितकं होईल तितकं आपला उंबरा हा स्वच्छ ठेवायचा, सुशोभित ठेवायचा, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये पटकन प्रवेश करते। कारण 7 वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या दारात येत असते, दररोज 7 वेळेस येत असते, म्हणून आपला उंबरा हा स्वच्छ आणि सुशोभित ठेवायचा। तर बघा गुरुवार होता, त्यामुळं कसं गुरुवारी हळद टाकायची, पाण्यामध्ये हळद टाकून पाणी घालायचं तुळशीला आणि कच्चं दूध अर्पण करायचं माता लक्ष्मीला। तुळस माता लक्ष्मीच आहे म्हणून तुळशीला, माता लक्ष्मीला दूध प्रिय आहे ना, तसंच तुळशीला सुद्धा कच्चं दूध अर्पण केलं ना तुळस पण चांगली येते। हळद टाकून पाणी तुळशीला अर्पण केल्यानंतर आणि कच्चं दूध अर्पण केल्यानंतर सुद्धा बघा तुळस चांगली येते, छान येते। तर मी तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं, पाणी तुळशीला अर्पण केलं आणि तुळशीची सुद्धा कापुरानं आरती केली, धूपदीप ओवाळला आणि त्याचनंतर लगेचच गुढी उभा केली, गुढीची पूजा केली। सगळे काही पूजा मांडून घेतली, गुढीची पण कलश मांडून घेतला, कारण नारळ वापलेलं होतं, घरातलं श्रीफळ ठेवलं, श्रीफळच असतं, तर मी तेच श्रीफळ ठेवलं आणि परत पुन्हा
गुढी उभा केली, गुढीची पूजा करून घेतली, आरती करून घेतली आणि त्यानंतर मी परत पुन्हा देवपूजा केली, कारण देवपूजा झाली नव्हती माझी. परडी मी सारवायला ठेवली होती, परडी वगैरे सगळी काही वाळली. मी देवपूजा करेपर्यंत हे सगळं करेपर्यंत माझी परडी वाळली आणि त्यानंतर परत पुन्हा बघा देवपूजा झाली, परडी ची पूजा करून घेतली, बाण पाजळला, बाणाने आरती केली देवाची, आई येडेश्वरीची, तुळजाभवानीची आरती करून घेतली सगळ्या देवांची आणि त्यानंतर परत पुन्हा मी जोगवा मागून घेतला, कारण नवीन वर्ष होतं आणि नवीन वर्षाला सुरुवात होती आपली. तर माता लक्ष्मीच्या आई येडेश्वरीच्या सेवेने सुरुवात करायची. जोगवा मागितला आणि त्यानंतर बघा पुरणाचा सगळा काही स्वयंपाक झाला होता. पोळ्या मी फक्त 4 पोळ्या केल्या होत्या, कारण पुरणपोळी कोणी खात नाही, त्यामुळं मिस्टरांसाठी, माझ्यासाठी आणि एखादी मुलांनी खाल्ली तर म्हणून मी फक्त 4 पोळ्या करून घेतल्या होत्या आणि बाकीच्या ज्या काही होत्या ते मी चपात्या केल्या होत्या. तर पुरणाच्या पोळ्या ह्या कसं आत्ताचे हल्ली लेकरं कसं खातच नाहीत. पहिलं सगळेजण पुरणपोळी खायचे, आम्ही तर लहान असताना खायचो, पण आत्ताचे लेकरं आहेत ना पोळी कसलीच खात नाहीत. आता माझे तर दोन्ही मुलं खात नाहीत, फक्त भात आमटी बाकीचं जे काही आहे ते खातात, परंतु पुरणपोळी कसलीच खात नाहीत. त्यामुळं मी कसं 4च पोळ्या केल्या आणि बाकीचं जे काही पुरण होतं थोडंसं ते उद्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता दुसऱ्या दिवशी, त्याकरता मी पुरण काढून ठेवलं होतं आणि शुक्रवार पण होता माझा वैभव लक्ष्मीचा आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिनसुद्धा होता. महाराजांना पुरणपोळी ही खूप आवडते आणि माता लक्ष्मीला पण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळं मी काय केलं तर थोडंसं जास्त पुरण घातलं होतं आणि 4 पोळ्या गुढीपाडव्या दिवशी केल्या आणि बाकीचं पुरण ही महाराजांच्या प्रकट दिनासाठी मी ठेवलं होतं. तर सगळं काही मी स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर बघा स्वयंपाक झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवलं, परडीत दाखवलं, गुढीला दाखवलं, परत पुन्हा देवाला नैवेद्य दाखवलं. जे काय होतं सेवा, माता लक्ष्मीची जी काय सेवा होती 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त होता, त्यामुळं कसं माता लक्ष्मीची सेवा करायची होती मला, म्हणून मी सगळी काही कुंचम सेवा मी चालू केली गुढीपाडव्यापासून. तुम्हाला माहीत आहे गेल्या शुक्रवारपासूनच मी सेवा चालू केली. तर माता लक्ष्मीची जी काही सेवा होती, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टकम, गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, नवारणव मंत्र, हे काय जे काय सेवा आहे ते सगळी काही सेवा केली, नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग परत पुन्हा बघा जेवण केलं. तर असा होता माझा गुढीपाडव्याचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि दररोज माझे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी